हा साबुदाणा वडा बघा ना कसा पुरीसारखा टम्म फुगला आहे. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत आणि पोकळ झाला आहे. अगदी सगळे साबुदाणा वडे पुरीसारखे टम्म फुगले आहेत आणि आतून बघा किती मस्त पोकळ झाले आहेत आणि वरची बाजू ना अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे. एकही वडा तेलामध्ये फुटणार नाही. त्याचबरोबर अजिबात हे वडे तेलकट नाहीत. बघू शकता तुम्ही. अशा सेम पद्धतीने वडे होण्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा, अगदी या पद्धतीने वडे ना नवशिके असतील ना तेही करू शकतात. इतकी सोपी पद्धत आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजपर्यंत इतकी सोपी पद्धत साबुदाणा वड्याची कधी पाहिली देखील नसेल. अगदी कोणीही सहज बनवू शकेल. साबुदाणा भिजवण्यापासून तेलात अजिबात वडे फुटणार नाही याची खात्री देते. साबुदाणा वड्याची नो फेल रेसिपी आज महालक्ष्मी किचनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि तीही अत्यंत सोप्या पद्धतीने. सर्वात पहिला साबुदाणा कसा भिजवायचा. आदल्या दिवशी रात्री साबुदाणा मी भिजत घातला. आपली आमटीची वाटी असते ना त्या वाटीने इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हे पहा, या वाटीने मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. ही छोटी वाटी आहे. काही जण काय करतात, डायरेक्ट साबुदाणा भिजायला घालतात, पण असं न करता साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 पाण्याने. साबुदाण्यामध्ये पाणी ओतलं ना लगेचच त्याचा वरचा पांढरा जो थर असतो, पीठ असतं ना, ते पूर्ण निघेपर्यंत व्यवस्थित असं चोळून साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. खास करून साबुदाणा खिचडी बनवताना ही ट्रिक मात्र लक्षात ठेवा, कारण याच पांढऱ्या पिठामुळे आपली साबुदाणा खिचडी चिकट पूर्णपणे होते. 2 पाण्याने स्वच्छ असं मी साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता पाणी आपल्याला किती ठेवायचं आहे माहिती आहे का. जर साबुदाणा खिचडी करत असाल तर साबुदाण्याच्या वरती 1 इंच येईल एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि जर साबुदाणा आपण वडा करणार आहोत तर त्यासाठी पाणी आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे. 2 वाटी साबुदाणा घेतला होता, त्यासाठी मी त्याच वाटीने पाव वाटी होईल एवढं पाणी यामध्ये घातलं आहे. म्हणजे फक्त साबुदाणा बुडेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. सेम व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे करा. 5 ते 6 तास पुरेसे आहेत. पण मी आदल्या दिवशी साबुदाणा भिजवला होता, रात्रभर छान असा भिजला आहे. बघू शकता तुम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता साबुदाणा आपला छान असा फुलला आहे. अगदी 2 वाट्या साबुदाणा आपण भिजत घातला होता, त्याच्या दुप्पट झाला आहे. म्हणजे 4 वाटी साबुदाणा होईल एवढा झाला आहे तो. आणि याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश नाही. पूर्णपणे तो फुलला आहे, पण कोरडा आहे. बघू शकता तुम्ही. एकदम मऊ झाला आहे. हातानेच बघा, तुम्हाला मी पूर्णपणे दाबून दाखवत आहे. परत त्याचा गोळा केला तर तो पूर्ण त्याचा आकार घेत आहे. इतका छान साबुदाणा आपला फुलला आहे. जरासुद्धा त्यामध्ये पाण्याचा अंश नाही. पूर्ण कोरडा झाला आहे. साबुदाणा आपण स्वच्छ धुतल्यामुळे जरासुद्धा याला पीठ लागत नाही. असा छान कोरडा आणि मऊ लुसलुशीत साबुदाणा जर आपला भिजला तर आपला साबुदाणा वडा अजिबात तेल पीत नाही, तेलामध्ये फुटत नाही. कुरकुरीत, खुसखुशीत, पोकळ असा होतो. मी खात्री देऊन सांगतो, जर साबुदाणा असा भिजवला तर तुमचा वडा अजिबात तेलामध्ये फुटणार नाही किंवा तो तेलही पिणार नाही. तेलकट न होता छान असे कुरकुरीत, खुसखुशीत होतात. साबुदाणा आपण सगळं एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तर हे साबुदाणा भिजवलेलं भांडंसुद्धा बघा, तळातही त्याच्या अजिबात साबुदाण्याचा असा पाण्याचा अंश नाही आहे. पूर्ण कोरडं झालं आहे भांडंसुद्धा. साबुदाणा आता आपल्याला मळून घ्यायचा आहे. त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही परात असेल तर परातही घेऊ शकता. 2 वाटी साबुदाणा होता, त्यासाठी आपल्याला 2 मोठ्या आकाराचे बटाटे लागणार आहेत. पण मी 2 मोठ्या आकाराचे आणि एक छोटासा बटाटा उकडून घेतला आहे, जर लागला तर तो असावा म्हणून. पण याची खरंच काहीच गरज नाही, कारण मी एवढ्या साबुदाण्यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, तेच पुरेसे आहेत. फक्त या साबुदाण्याला बांध मिळावा म्हणून आपण बटाटा वापरणार आहोत. तो जास्त घेतला तर साबुदाणा वडा आपला मऊ होऊ शकतो, तेल पिऊ शकतो. जास्त बटाटा नाही वापरायचा आणि जर कमी घेतला तर साबुदाणा असा मिळून येणार नाही. साबुदाणा वड्यासाठी जो आपण आकार देतो त्यासाठी बांध मिळणार नाही, तो तेलामध्ये फुटूही शकतो. त्यासाठी साबुदाणा व्यवस्थित मिळून येण्यासाठी आपल्याला इथे बटाटा योग्य प्रमाणात मात्र घालायला लागेल. एवढ्या साबुदाण्यासाठी 2 बटाटे पुरेसे आहेत. ते बटाटे मस्त असे कुस्करून घेतलेले आहेत. यामध्ये बटाटे ही जास्त आपल्याला एकदम मऊ शिजवायचे नाही आहेत. एकदम मऊ शिजलेल्या बटाट्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे तयार केलेलं हे मिश्रण सैल होऊ शकतं. पूर्ण साबुदाण्यामध्ये बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. 1 मोठा चमचा भरून इथे मीठ घातलेला आहे. 5 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि इथे शेंगदाण्याचा कूटही यामध्ये घातलेला आहे. ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे ना त्याच वाटीने इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 1.5 वाटी. शेंगदाणे मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. जाडसर असा 1 वाटी कूट घातलेला आहे आणि बारीक असा अर्धी वाटी कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा. थोडासा साबुदाणा वड्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा असा कूट असला ना, असे शेंगदाणे असले ना की दाताखाली शेंगदाणा आलेला कुरकुरीत छान लागतो. वडाही चवीला खूप छान लागतो.
तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर ते मात्र आवर्जून घाला. जिरं चालत असेल तर जिरंही 1 चमचा यामध्ये घाला. हे छान असं सगळं आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं हाताने मळून घ्यायचं आहे, जेवढं मळता येईल तेवढं. ही सगळी जिन्नस एकत्र करून मी छान असं 1 मिनिटभर मळून घेतलेलं आहे. कोथिंबिरीने खूप छान चव येते वड्याला, पण कोथिंबीर आमच्या इथे चालत नाही म्हणून मी नाही घालत. जर उपवासाला चालत असेल तर घाला, नाही घातलं तर काहीही हरकत नाही. तर मंडळी, आतापर्यंत रेसिपी तुम्ही पाहत आलाच असाल. तुम्हीही याच पद्धतीने साबुदाणा वडा बनवता का? प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. तुमची कोणती पद्धत आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मात्र नक्की सांगा. अशा पद्धतीने एक गोळा काढलेला आहे, छान असा मळून घेतला आणि आता लाडूप्रमाणे ह्याला गोल आकार देत हातावर थापून घेत आहे. जास्त मोठा किंवा जाड, जास्त पातळ किंवा लहान असे वडे मी थापत नाही. मी मध्यम स्वरूपाचे वडे असे करते. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसा आवडेल तसा वडा तुम्ही थापून घेऊ शकता. वडा मस्त असा गोल आकारामध्ये लाडूसारखा वळवून घ्यायचा. अजिबात त्याला चिरा भेगा पडता कामा नाही आणि हातानेच असा दाबून गोल आकारामध्ये थापून घ्यायचा आहे. हे मिश्रण पूर्णपणे घट्टसर आहे, जरासुद्धा सैल नाही. त्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात तो तेल पीत नाही किंवा फुटणारसुद्धा नाही. अजिबात तेलकट होत नाही. मस्त पोकळ आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात अशा मिश्रणाचे वडे. एवढं घट्टसर आणि छान असं मिळून आलेलं मिश्रण असेल तर त्याचे वडे 1 नंबर होतात. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. अत्यंत सोपी पद्धत सांगितली आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी 4 वडे थापून घेत आहे. खरं तर आजपर्यंत तुम्ही बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील, पण या पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सिंपल घरच्या पद्धतीने वडा कसा बनवायचा तो दाखवला नसेलच. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. जर तुम्ही नवशिके असाल, नववधू असाल, साबुदाणा वड्याची ही रेसिपी पाहिल्यानंतर पहिल्याच प्रयोगात तुम्ही साबुदाणा वडा खूप म्हणजे खूप छान बनवाल, एवढी मात्र खात्री देते. असो, पुढे आता आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त साबुदाणा वड्याची ही रेसिपी तुमच्यासाठी खास करून शेअर केली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा, आता सेम पद्धतीने इथे मी 5 वडे थापून घेतलेले आहेत. हे तयार केलेलं मिश्रण आहे ना, ते दिवसभर जरी तुम्ही ठेवलं ना तरीही त्याला पाणी सुटणार नाही किंवा ते सैलसर होणार नाही. असं घट्टसर राहील. कधीही या मिश्रणाचे तुम्ही वडे करून खाऊ शकता. तर गरम गरमच वडे खूप छान लागतात. त्यामुळे जेव्हा खायचं असेल तेव्हा तुम्ही वडे तळून अशा पद्धतीने करून खाऊ शकता. तर वडे तळताना तेल कसं असावं? तेल आपलं छान असं तापलेलं असावं, पण मंद आचेवर वडे आपल्याला तळायचे आहेत. सुरुवातीला तेल कडक तापलेलं असावं वडे सोडताना. वडे जेव्हा वरती तरंगतात तेव्हा मंद आचेवर करून आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत वडा व्यवस्थित तळून घ्यायचा 1 मिनिटभर. वडा तळताना मात्र आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे, नाहीतर मोठ्या आचेवर वडे वरून करपू शकतात आणि आतून तसेच कच्चे राहू शकतात. वडा तळताना कधीही वडे आपोआप वरती येतात तेव्हा समजून जायचं की वडा आपल्या आतून पोकळ आणि मस्त जाळीदार झाला आहे. सगळे वडे पुरीसारखे टम्म फुगले आहेत, बघू शकता तुम्ही. जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडतो तेव्हा अजिबात त्याला झारा वगैरे लावायचा नाही. तो आपोआप सुटला जातो आणि वरती येतो, तरंगतो, तेव्हाच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. पण ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे. हा कच्चाच असताना तुम्ही जर तेलामध्ये तो परतायला गेलात तर तो तेलामध्ये फुटूही शकतो. जर असा वडा तेलामध्ये वरती आला ना तर समजून जायचा आपला वडा परफेक्ट झाला आहे. का असा वरती आला की मंद आचेवर ना दोन्ही बाजूनी खरपूस असं कुरकुरीत होईपर्यंत वडा छान असा तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 बॅच मी तळून घेतलेले आहेत. राहिलेलं मिश्रण म्हणजे वड्याचं पीठ आहे ते मी नंतर वडे गरम गरम खाण्यासाठी करणार आहे, ते ठेवून दिलं. तर मंडळी, अशा पद्धतीने मस्त असा वडा आपला तयार झाला आहे. तुम्ही याच्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवू शकता उपवासाची. दह्यासोबतही खूप छान लागतात. साबुदाणा वडा तर सर्वजणच बनवतात, पण ना जर तुमचे ही वडे तेलात फुटत असतील किंवा तेल पीत असतील, जरासुद्धा कुरकुरीत वडे होत नसतील तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स म्हणजेच या पद्धतीने साबुदाणा वडा नक्कीच एकदा बनवून पहा. अजिबात साबुदाणा वडा तुमचाही बिघडणार नाही आणि दह्यासोबत खूपच छान लागतो हा वडा. काहीच करायची गरज नाही, चटणी वगैरे. मस्त गरम गरम कुरकुरीत खुसखुशीत वडे आषाढी एकादशी उपवासासाठी तुम्ही या पद्धतीने करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. त्याचबरोबर हाईप ही करायला विसरू नका. आणि अशा छान छान घरगुती चवीच्या, घरगुती सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यातल्या रेसिपी महालक्ष्मी किचनमध्ये पाहायला भेटतील आणि त्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा मी रेसिपी शेअर करते त्याची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल.
चला तर मग आत्तासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.